पशुपालक माझा मित्र या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक पशुपालकाला वाटते की माझी गाय वेल्यानंतर त्या गायीने कालवड जन्माला घालावी. पण काय होते की तसे होत नाही. कधी कधी खोंडेसुद्धा होतात, म्हणजे पाडा होतात, मेलकाप होतात. आणि मेलकाप झाल्यानंतर आपले पशुपालकांना निराश होतात आणि विचार करतात की जर मी माझ्या गाईला सेक्सेल सिमेन म्हणजे शॉर्टेड सिमेन वापरले असते ना तर बरं झाले असते. पण काय होते की त्यांची किंमत जास्त असल्याने आम्ही ते वापरण्यास टाळाटाळ करतो. म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये सेक्सेल सिमेन परवडते का कन्व्हेन्शनल सिमेन परवडते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगणार आहे. मित्रांनो, मी या चॅनलवर सतत वेगवेगळ्या विषयावर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो. जनावरांना होणारे आजार, त्यांच्यावर उत्तम गुणकारी असे उपाय, घरगुती उपाय, त्याचबरोबर जनावरांचे आपल्या शक्यतो एच-एफ गाईचे आहाराचे नियोजन कसे करावे, तर या सर्व गोष्टी मी सांगत असतो. त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, अतिशय चांगली माहिती तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी पुढे ढकलून म्हणजे स्किप करून बघू नका. तर व्हिडिओ डाउनलोड, तुम्हाला वेळ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करा आणि नंतर व्हिडिओ बघा, पण व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काय आपण बघायचं की आपण आपल्या गाईला सेक्सेल सिमेन सोडावे का नाही सोडावे, तर कोणत्या पशुपालकांनी सोडावे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, या सिमेनच्या किमती किती असतात, त्यांचे गाभण राहण्याचे प्रमाण किती असते, म्हणजे कन्झम्पशन रेट काय असतो, सेक्सेल सिमेनच्या कालवडी आणि कन्व्हेन्शनल सिमेनच्या कालवडी याच्यामध्ये काय फरक असतो का, सेक्सेल सिमेन कोणत्या पशुपालकाने वापरले तर जास्त फायदा होतो, या सगळ्या गोष्टीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आता सेक्सेल सिमेन आणि कन्व्हेन्शनल बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे, तरी पण काही जणांना माहीत नसल्यामुळे मी आवर्जून सांगत आहे. तर काही लोकांचा गैरसमज आहे की सेक्सेल सिमेन वापरले तर होणारे वासरू हे 100% कालवडच होते. तर असे नाही. आतापर्यंतच्या रेकॉर्डप्रमाणे जर 100 गायींना सेक्सेल सिमेन भरवल्याने त्यापासून जर त्या गाभण राहिल्या तर त्यामध्ये 90 गायींना या कालवडी होतात आणि 10 गायींना हे मेलकाप होतात. यावरून आता तुमच्या लक्षात आलेच असेल की सेक्सेल सिमेन सोडल्यावर 90% या कालवडी होतात आणि 10% मेलकाप होतात. तर दुसरीकडे कन्व्हेन्शनल सिमेनचा जर विचार केला तर 100 गायींना हे कन्व्हेन्शनल सिमेन सोडल्यानंतर त्या जर प्रेग्नंट राहिल्या आणि त्यांना जर वासरे झाली तर त्यामध्ये 50% या कालवडी होत असतात आणि 50% मेलकाप होत असतात. अशा प्रकारे सेक्सेल सिमेन आणि कन्व्हेन्शनल सिमेनमध्ये फरक असतो. मित्रांनो, हे कन्व्हेन्शनल सिमेनमध्ये गाभण राहण्याचे प्रमाण हे सेक्सेल सिमेनपेक्षा जास्त असते. कारण नॉर्मल कन्व्हेन्शनल सिमेनमध्ये स्पर्मची संख्या सर्वसाधारण 2 करोड एवढी असते आणि सेक्सेल सिमेनमध्ये या स्पर्मची संख्या ऑन अँड ॲव्हरेज जर विचार केला तर 20 लाख एवढीच असते. आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सेक्सेल सिमेनचं कन्सेप्शन रेट कमी का असतो, ते म्हणजे गाभण राहण्याचे सेक्सेल सिमेनचे प्रमाण कमी का असते, या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आले असेल. म्हणून मित्रांनो, सेक्सेल सिमेनचा वापर करत असताना अतिशय काळजी घेणे आवश्यक असते. काळजी म्हणजे काय की माज हा व्यवस्थित असल्यावर सिमेन सोडावे. त्या L-N-2 सिमेनच्या कंटेनरमध्ये आहे तो L-N-2 मेंटेन असलेला कंटेनर असतो. सेक्सेल सिमेन हे तज्ञ डॉक्टरांकडून सोडून घेणे गरजेचे असते. अशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण त्यामध्ये इतर सिमेनपेक्षा 10%च स्पर्म असतात आणि त्याची कॉस्टही जास्त असते, म्हणजे महाग असते. तर अशा प्रकारे सेक्सेल सिमेन व कन्व्हेन्शनल सिमेनबद्दल आपण माहिती बघितली. मित्रांनो, सिमेनच्या किमतीचा जर विचार केला तर ABS या कंपनीच्या कन्व्हेन्शनल सिमेनच्या किमती साधारण ऑन अँड ॲव्हरेज 200 ते 1000 आहेत चांगल्या क्वालिटीच्या, आणि सेक्सेल सिमेनचा जर विचार केला तर 1200 ते 3000 किमती आहेत. त्याचबरोबर WWS ही जी कंपनी आहे सिमेनची, या कंपनीची सिमेनची किमती इतर सिमेनपेक्षा जास्त आहेत. आता WWS कंपनीच्या साध्या कन्व्हेन्शनल सिमेनची किंमत 600 सुरुवात होते आणि सेक्सेल सिमेन या 4000 ते 12000 एवढ्या किमती आहेत. अशा प्रकारे इतर कंपनीच्या सिमेनपेक्षा ह्या WWS कंपनी सिमेंटचे सेक्सेलचे आणि कन्व्हेन्शनल सिमेंट
च्या किमती जास्त आहेत. आता मित्रांनो तुमच्या लक्षात येण्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगतो की ए आणि बी हे दोघंजण मित्र आहेत. ते दोघेही 10 गाई सांभाळतात. तर आता एवाल्याने काय केलं, ए नावाच्या ज्या पशुपालकांना काय केलं की त्याच्याकडे ज्या 10 गायी आहेत त्या 10 गायींना कन्व्हेन्शनल सेमेन भरवले. 10 गायींना कन्व्हेन्शनल सेमेन भरवून गाभण घालविले आणि 9 महिन्यानंतर त्या वेल्यानंतर त्या गायींना 5 कालवडी झाल्या आणि 5 मेलखाप झाले. मग आता ही 5 कालवडी त्याला मिळवण्यासाठी किती खर्च झाला, तर एक सेमेन म्हणजे एक गाय गाभण घालवण्यासाठी साधारण त्याला जवळजवळ 2 ते 2.5 म्हणजे 2 सेमेन लागले. मग 2 सेमेन म्हणजे 10 गाई गाभण घालवण्यासाठी 20 सेमेन झाले. मग आता त्यानं सेमेन कन्व्हेन्शनल वापरलं होतं, त्याची किंमत जर आपण पकडली तर 500 रुपये. मग 20 सेमेनची किंमत जवळजवळ 20×5 म्हणजे 10,000 रुपये त्याला 5 कालवडी मिळवण्यासाठी खर्च झालेला. आता त्याच्या जो मित्र आहे बी नावाचा जो पशुपालक आहे त्यानं काय केलं की आपल्या सगळ्या 10च्या 10 गायींना सेक्सेल सिमेंट भरवलं. मग 9 महिन्यानंतर त्याला काय झालं की 9 कालवडी झाल्या आणि 1 मेलकाप झाला. म्हणजे त्याच्यावर टोटली 19 जनावरांची संख्या झाली. मग आता ह्याला किती खर्च झाला या 9 कालवडी मिळवण्यासाठी, तर एक सेक्सेल सिमेंटचं कन्सप्शन रेट कमी असल्यामुळे त्याला 3 सिमेंट वापरावे लागली एका गाईला. म्हणजे 3 × 10 बरोबर 30 सिमेंट वापरावे लागले. आणि त्या सिमेंटची किंमत जर पकडली तर आपण 3,000 रुपये, तर 3 त्रिक 9 म्हणजे 90,000 रुपये त्याचा खर्च झाला या 9 कालवडी मिळवण्यासाठी. आता मित्रांनो तुम्हाला वाटेल की त्या बीपेक्षा एचा फायदा झाला, तर तुमचा चुकीचा गैरसमज आहे. तर कसे मी तुम्हाला सांगतो की ह्या ए नावाच्या पशुपालकाकडं एका वर्षात 5 कालवडी तयार झाल्या. त्यानं 5 कालवडी तयार करून मोठ्या केल्या गाभण घालवल्या. आणि बी नावाच्या पशुपालकाकडे 9 कालवडी तयार झाल्या आहेत. मग या बी नावाच्या पशुपालकानं काय केलं की त्यातल्या 4 कालवडी मोठ्या झाल्या आणि गाभण झाल्यानंतर विकल्या. जवळजवळ एक 90 ते 1 लाखाच्या दरम्यान त्यानं विकल्या. मग त्याचे पैसे त्याला जवळजवळ 4 लाख रुपये तरी आले. मग कोणाचा फायदा झाला, तुमच्या लक्षात आलेच असेल की हा एपेक्षा बी कधीही फायद्यातच राहिलेला आहे. कारण एला 5 कालवडी तयार झाल्या आणि त्याचे खर्च झाले 10,000 रुपये, प्लस ह्या बी नावाचा जो पशुपालक आहे त्यानं सेक्सेल सिमेंट वापरल्यामुळे त्याचा खर्च जास्त झाला, पण कालवडी त्या प्रमाणात तयार झाल्या आणि त्याचे पैसेसुद्धा त्याला 4 लाख रुपये मिळाले. मग 4 लाख रुपये मिळाले, 90,000 रुपये सिमेंटचे गेले, तर 3 लाख रुपये तो प्रॉफिटमध्ये राहिला. आणि त्याच्याकडं कालवडीसुद्धा 5ला ए बरोबरच राहिल्या. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कोणाचा फायदा जास्त होतो. त्यामुळे तुमची जर ऐपत असेल आणि चांगले ब्रीड जर तुम्हाला तयार करायचे असेल तर सेक्सेल सिमेंट कधीही वापरणे चांगलेच आहे. मित्रांनो, सेक्सेल सिमेंट वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे सेक्सेल सिमेंट जास्त कॉस्टली असते आणि हे फक्त होता येईल तेवढं जास्त तुम्ही कालवडीमध्येच याचा वापर करा. कारण फ्रेश कालवडीच्या गर्भाशयातला कुठलं इन्फेक्शन नसते, म्हणून त्या पहिल्या शॉटला गाभण राहण्याची जास्त शक्यता असते. आपल्याला 3 सिमेंट लागणार नाही एक कालवड गाभण राहण्याची, 1 शॉटमध्ये सुद्धा राहू शकते. आणि ज्या गाई सारखे रिपीट होतात त्यांना साधे कन्व्हेन्शन रेट चांगला असणारे कन्व्हेन्शनल सिमेंटच वापरावे, म्हणजे त्या लवकर गाभण जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे सेक्सेल सिमेंट व कन्व्हेन्शनल सिमेंटची माहिती, म्हणजे कन्व्हेन्शनल सिमेंट आणि सेक्सेल सिमेंट वापरल्यानंतर आपला काय फायदा आणि काय तोटा होतो ही माझ्या अभ्यासानुसार आणि माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि होता तेवढं आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.